निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, आता बाप लेक त्यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांना बाहेर काढायला हवं. वामनने तुला सांगितलं की आम्ही तुझे खरे आई बाबा नाही, बरोबर? वामन, तू हे कोणाच्या सांगण्यावरनं सांगितलंस? असं सांगितलं. लक्ष्मी, तिकडे काठी ठेवली आहे, ती आण. अहो, आता हा विषय कशाला? आण म्हणतोय ना. आता जी जिवंत माणसं आत ओढून घेतली आहेत त्यांना तात्काळ मुक्त करा. नाही, आम्ही त्यासनी सोडणार नाही. आज त्रिशंकू आहात. जर असंच सुरू ठेवाल तर पुढेही असेच राहाल. आम्हाला मुक्त करणारा तुम्ही कोण? अरे मुढांनो, तुम्हाला हे समजू नये की तुमच्या समोर कोण आहे ते? साक्षात श्री मच्छिंद्रनाथ समोर उभे आहेत तुमच्या. शरण जाल तर तुमचं कल्याण होईलच आणि पुढील जन्माचाही कल्याण होईल. आम्ही भरोसा कसा ठेवायचा? तुम्हाला आम्ही कुठले दाखले देत बसायचे का? ऐकायचंय तर ऐका, नाहीतर एकदा शस्त्र उचलले की माघार नाही. आम्ही या बाप लेकीला नाही सोडणार. तुम्हाला काय करायचं ते करा. जालिंदर, ह्यांच्यावर शस्त्र उचलण्याचीही आवश्यकता नाही. विभूती अभिमंत्रित करून टाक. निरंजन.
शांत शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आम्ही आपल्याला पाहू शकत होतो, पण माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. आपण आम्हाला मोठ्या संकटातून वाचवलं. मी आपला ऋणी राहील. शुभम भवतो. तुम्ही असे एकटे कुठे चालला? माझी पत्नी माहेरी गेली, तिला आणायला चाललो. आता काळजीचं काही कारण नाही. तुम्ही प्रस्थान करू शकता. मी आपल्यासाठी काही करू शकतो का? नाही, आम्हाला काहीही नको. मात्र आपण जिथे जात आहात तिथे एक लहान बालक आहे, त्याला सहाय्य करा. रेवणविषयी बोलत आहात का? होय, निश्चितपणे. प्रस्थान करा. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. काही झालंय का? तुम्ही बसा ना, या. आप्पा तुम्ही बसा ना. समोर जे आहे ते जरा हात वेगळं करतो, मग आपण बोलू. चालतंय की? नाहीतर आम्ही असं करतो, हा आम्ही जातो. नाही नाही, थांबा ना. तुम्ही घरातलेच आहात. तर वामन, तू खरं सांगितलंस तर या काठीचा उपयोग करावा लागणार नाही. पण खोटं सांगितलंस तर या काठीचा उपयोग होईल. रेवणला मी जे सांगितलं की हे तुझे खरे आई बाबा नाहीयेत, ते मी आत्याच्या सांगण्यावरून सांगितलं. अरे 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 मार खावा लागेल म्हणून तू माझं नाव काय सांगतोयस? वासू वासू हे सगळं मी खपवून घेणार नाही. आणि असंच असेल ना तर मी चालली माझ्या सासरी. हे जर सत्य असेल
तर जाच तू सासर, तर जाच तू सासर, जाच तू सासर, जाच तू सासर. अहो हे काय बोलता आहात तुम्ही? बघितलंस का कामिनी? अगं इकडे आड आणि तिकडे भीर अशी परिस्थिती झाली आहे ग माझी. अगं भावावर प्रेम आहे म्हणून हक्काने इकडे येते ग. पण आता हेही घर माझं राहिलेलं नाहीये. मी आता रेवा नदीत जाऊन जीवच देते. अहो तुम्ही जय बाळा, अहो किती मोठी झाली. अगं ये इकडे. अगं किती मोठी झालीस. हो बघितलंच नाही ना इतक्या दिवसात. हो येणंच झालं नव्हतं. वय सुमती मावशी माझी आई इकडेच आहे ना? वय आणि वामन बी आहे. मला माझ्या आईला भेटायचंय. बर मी येणार नव्हतोच, पण ऐकतच नव्हती. वैजू आहे ना? वय वय बरं तुम्ही या, मी मोरे जाऊन सांगून येते. हा या तुम्ही. बर. बाळा आता तुझी आई तुला भेटणार आहे. चला. अहो भाऊजी, बामन लहान आहे म्हणून त्यानं घाबरून वैजूचं नाव घेतलं. म्हणून तू काय बोलतोय ते खरं असेल का? हा मला बी तसंच वाटतंय. मी काय म्हणते, हा विषय इथेच राहू द्या. वंस तुम्ही यांचं मनावर नका घेऊ. हा पण मी आता इथे थांबणारच नाही. लक्ष्मी. काय ग सुमती? ते आलेत. कोण? ते आत्याचे. वैजूचा नवरा आलाय. वय हे कोण होते हे ध्यानात आलं असेलच. होय गुरुवर, रेवणला घरी त्रास देणारे जे कोणी आहेत त्यांच्याच जवळचे आहेत हे. काय ऋणानुबंध आहेत हे. त्यांची आणि आपली भेट व्हायची होती. संचित होतं म्हणून वाचलेत हे, नाहीतर कुणाला समजलंही नसतं की काय झालं यांचं. खरं आहे. आता घरी गेल्यावर हे सांगणार की आपली भेट झाली आहे म्हणून. आणि रेवण ओळखणार. या या गोपाळराव या.
जया बाळ, कशी आहेस ग तू? मी छान. आई कुठे? आहे मी. हा. आई. या. वैजू, तुझा इथला मुक्काम संपला आता? असं काहीही नाही. अहो, जावई बापू आत्ताच आलेत, लगेच जायची चर्चा कशाला? बरं मग आमची निघायची वेळ झाली. गोपाळराव, तुम्ही इथं यायच्या आधी लय गोंधळ झालाय. बघा, आम्ही निघतो. बरं या. भेटू आपण. वैजू, येते ग. कामिनीताई, हळदी कुंकू लावते मग जा. येते. हो. बरं चला येतो. बरं, आम्ही बी येतो. तुम्ही लांबचा प्रवास करून आलायसा, इसावा घ्या. लक्ष्मी, येते म्या. आणि काही लागलं तर सांग बर का. हो. वामन दादा, तू माझ्यावर रागवलेस का? नाही. मग बोलला नाहीस काही? ओरडा पडलाय त्याला. हो का? रेवण, गोपाळराव, प्रवास कसा झाला? जीव वाचला. अहो, हे काय बोलताय? ते सगळं नंतर सांगतो, पण आधी हे सांग. घरी गावातले सगळे विचारतात, वैजू येणार कधी? आता आल्या आल्या लगेच त्याच्यावर बोललंच पाहिजे का? गोपाळराव, आधी स्नान करा, जेवून घ्या, मग बोलू. वाटेत तू
तुम्हाला नाथ भेटले का? हो, तुला कसं ठाऊक? रेवण, तुला कसं समजलं हे?